नमस्कार, मी रत्नमाला. आज आपण जाणार आहोत गुजरात राज्यातील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे भेट द्यायला. आम्ही पहाटे 5 वाजता घरून निघालो. स्टॅच्यू ऑफ युनिटी हे ठिकाण महाराष्ट्र व गुजरात या राज्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यातून जंगलाचा रस्ता पार करून आम्ही महाराष्ट्राची सीमा पार करून गुजरात राज्यात प्रवेश केला. गुजरात राज्य हे विविधतेने नटलेले असे सुजलाम सुफलाम राज्य आहे. येथील रस्ते प्रशस्त व स्वच्छ असे आहेत. स्टॅच्यू ऑफ युनिटी हे ठिकाण धुळ्यापासून 260 किलोमीटर, बडोद्यापासून 90 किलोमीटर तसेच सुरतपासून 152 किलोमीटर अंतरावर आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच एकतेचा पुतळा. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा भारतीय स्वतंत्रतेचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे. हा पुतळा गुजरात राज्याच्या नर्मदा जिल्ह्यातील राजपीपला या शहराजवळील साधू बेटावर उभारलेला आहे. या पुतळ्याची उंची 182 सेंटीमीटर म्हणजेच 597 फूट उंचीचा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. या पुतळ्याचे शिल्पकार श्री राम सुतार आहेत. पुतळ्याचे बांधकाम 31 ऑक्टोबर 2014 पासून सुरू झाले आणि ऑक्टोबर 2018 मध्ये पूर्ण झाले. सरदार वल्लभभाई पटेलांच्या जयंतीच्या दिवशी 31 ऑक्टोबर 2018 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे उद्घाटन केले. या पुतळ्याच्या आजूबाजूल परिसर निसर्गरम्य व रमणीय असा आहे. एकशे 82 मीटर उंची असलेल्या या पुतळ्याची पायाची उंची 80 फूट, हाताची उंची 70 फूट, खांद्याची उंची 140
आणि चेहऱ्याची उंची 70 फूट आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवण्यासाठी सुमारे 2,989 कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्याचवेळी असे म्हटले जाते की त्याच्या बांधकामात 200 अभियंते आणि 2500 मजूर गुंतले होते. याच्या आत 2 लिफ्ट आहेत. त्याद्वारे सरदार पटेलांच्या पुतळ्याच्या छातीपर्यंत जाता येते आणि तेथून सरदार सरोवर धरणाचे दृश्य आपल्याला सहज पाहता येते. सरदार पटेल यांच्या जीवनावरील जीवनपट याची चित्रफितही येथे दाखवण्यात येते. सरदार पटेल यांनी स्वातंत्र्य चळवळीत आणि स्वातंत्र्यानंतर केलेल्या कार्याची माहितीही आपल्याला येथे मिळते. तेथे असणाऱ्या सातपुड्यातील जंगलातील प्राणी, पक्षी व वनस्पती यांचे विविध रूपाची माहितीही आपल्याला मिळते. तेथून जवळच एक फ्लॉवर गार्डन आहे. या गार्डनमध्ये विविध प्रकारचे रंगीबेरंगी फुले आपल्याला पाहावयास मिळतात. या बागेमध्ये विविध प्रकारची झाडे, झुडपे व दुर्मिळ वनस्पती आपल्याला बघावयास मिळतात. स्वच्छ आणि सुंदर असे गार्डन पाहून आपले मन अगदी प्रसन्न होऊन जाते. स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ 6.5 किलोमीटर अंतरावर नर्मदा नदीवर एक धरण बांधले आहे. याला सरदार सरोवर असे म्हणतात. सरदार सरोवर हे नर्मदा नदीवरील सर्वात मोठे सरोवर आहे.